सर्व शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रातील आजच्या टॉप ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय दिलासादायक निर्णय घेण्यात आले। विक्रीनंतर कापसाला झळाळी, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ। अनेक बाजारामध्ये कापसाचे दर 8,805 रुपयापर्यंत पोहोचले। आता एप्रिलमध्ये कापसाचे दर वाढले, मात्र शेतकऱ्यांकडे कापूसच शिल्लक नाही। महागाईची शिट्टी वाजली जोरात। बासमतीसह इतर तांदूळही महाग। उत्पादन घटल्यामुळे तांदळाच्या दरात वाढ झाली। निर्यात मंदावूनही स्थानिक दरवाढ कायम। विविध प्रकारानुसार असणारे तांदळाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। पिवळ्या सोन्याच्या दरात घसरण, शेतकरी धडकले जिल्हा कचेरीवर। आवक वाढल्याने मार्केट यार्डाबाहेर वाहनांच्या रांगा। हळदीला शासकीय दर 16,900 रुपये असताना हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीला 12,000 रुपयापर्यंत भाव लागत आहे। मिरचीचा ठसका घराघरात, यंदा 1.5 ते दुप्पट वाढले भाव। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरचीचे दर चांगलेच वाढले असल्याने गृहिणींचे बजेट बिघडले। प्रकारानुसार असलेले मिरचीचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। वादळी पावसाचा इशारा, आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे। एप्रिलमध्येच मिळणार 3 महिन्यांचे रेशन। वाढत्या उन्हामुळे राज्य सरकारचा निर्णय, राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जून या 3 महिन्याचे धान्य रेशन एकाच वेळी दिले जाणार आहे। राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचाही पाठिंबा, प्रशासनाने दिला कडक कारवाईचा इशारा। निवृत्तीचे वय 60 करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, अशा विविध मागणीसाठी संप पुकारण्यात आला आहे। ऐन पेरणीच्या तोंडावर खत महागले। आता नवीन खरीप हंगाम सुरू होण्यासाठी 1.5 महिना शिल्लक असून हंगामाच्या पूर्वीच खताच्या प्रतिगोणी 100 ते 350 रुपयांनी वाढ झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे। मध्य पूर्वेत नवी ठिणगी, होर्मुझ समुद्रधुनीमध्ये अमेरिका इराण आमने सामने। इस्लामाबाद चर्चेचा मसुदा तयार। अमेरिकेने इराणचे एक मालवाहू जहाज ताब्यात घेतल्याने पुन्हा युद्धाचे ढग फुटू शकते। राज्यामध्ये उष्णतेचे विक्रमी वाढ, भूजल पातळी आटली। महाराष्ट्र जलटंचाईच्या खाईत, योग्य उपाययोजनेसाठी 2.07 लाख कोटींचा करण्यात येत आहे खर्च। शेतकऱ्यांची वेता, 150 क्विंटल कांदा विकला तरच तोळाभर सोना खरेदी करता येईल। शेतकऱ्यांच्या शेतमालाला अगदी कमी दर, तर सोने चांदीच्या दरामध्ये वाढ। पत्नीस अर्धी मालकी, 16,000 महिला आता शेतीमध्ये सहहिस्सेदार होणार। लक्ष्मी मुक्ती योजनेमुळे महिलांना मालमत्तेबाबत स्थैर्य, शासनाकडून दिलासा। महिलांच्या नावावर होणार आता शेती सातबारा। कांद्याच्या दरात घसरण, चाळीमध्ये साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल। बदलत्या हवामानाचा परिणाम, 7-8 रुपये किलो दरामुळे शेतकरी कांदा उत्पादक अडचणीत। चियाचे प्रति क्विंटल दर 17,000वर, शेतकऱ्यांना दिलासा। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढली। नाविन्यपूर्ण पीक म्हणून ओळखले जाणाऱ्या चियाचे दर सध्या वाढत आहे। लग्नसराईमध्ये कपड्यांचा खर्च वाचणार, रेशनवर साडी मिळणार। एप्रिल अखेर किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला साडीचे होणार वितरण। रेशन लाभार्थ्यांना साडी वाटप करण्यात येणार आहे। हापूस अद्याप सामान्यांच्या आवाक्याबाहेर। सध्या बाजारामध्ये 900 ते 1,300 रुपयापर्यंत डझन हापूस आंबा विकला जात आहे। सावधान, 50 अंशावर जाणार तापमान। तळपत्या उन्हाचा कहर, राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान वाढले असून समोरच्या दिवसामध्ये आणखीन तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। कापसाला 78,000 तर ऊसासाठी 2.5 लाखापर्यंत मिळणार शेतकऱ्यांना पीक कर्ज। खर्च वाढल्याने भागणार तरी कसे? शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज खर्चाच्या तुलनेमध्ये कमी। ग्रामीण भागातील नागरिकांची गॅस सिलेंडरसाठी पायपीट सुरू। घरपोच सेवा बंदचा फटका, नागरिकांमध्ये संताप। सध्या अनेक गावांमध्ये गॅस सिलेंडरची टंचाई सुरू आहे।
भर उन्हात गुरुजींना बसणार आता जनगणनेचे फटके. 16 मे ते 15 जून पर्यंत शिक्षकांना मुख्यालय सोडता येणार नाही. शाळांची दुकानदारी. विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती केल्यास होणार कारवाई. काही खाजगी प्रकाशकांची पुस्तकेही पालकांच्या माथी. आर्थिक बोजा टाकला जात असल्याचा आरोप. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अवकाळीने 1796 हेक्टरवरील पिके जमीनदोस्त. 4.85 कोटी निधींची मागणी. गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना गारपिटाचा बसला तडाखा. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पीव्हीसी पाईप ठिबक मल्चिंगच्या किमती 60% वाढल्या. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे प्लास्टिक व इतर कच्च्या मालाच्या दरामध्ये 50 ते 60% वाढ झाली आहे. गव्हाची आवक वाढली अन भाव घसरले. लासूर स्टेशन येथील धान्य मार्केटमध्ये स्थिती. सध्या यावर्षी सर्व जिल्ह्यांमध्ये गव्हाचा चांगलाच उतारा पडला आहे. अवकाळी पावसाचा तडाखा. फळबागा व पिकांना बसला फटका. तुळजापूर ते तालवाडी दरम्यान गाराही बरसल्या. त्यामुळे उन्हाळी पिकांची झाली नासाडी. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. कर्जमाफीच्या घोषणेमुळे शेतकरी संभ्रमात. शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली, मात्र कर्जमाफीविषयी अजूनपर्यंत कोणतेही GR किंवा आदेश काढले नाही. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा. नुकसानीपोटे अवघे 70 रुपये जमा. विमा कंपन्या मालामाल. बळीराजा मात्र कंगाल. नुकसानीच्या नावाखाली शेतकऱ्यांसमोर जखमेवर मीठ. सांगली जिल्ह्यातील अपडेट. ऑनलाईन सातबाराचे 3 तेरा. कर्जासाठी चक्रा. शेतकरी सापडले आर्थिक संकटात. भूमी अभिलेखचे पोर्टल ठप्प झाल्या कारणाने खरीप पूर्वतयारीच्या कामांना अडचण. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची आहे आशा. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.